आपण सर्व साक्षीदार आहात. गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण राष्ट्रीय स्तराच्या कबड्डी स्पर्धा या सिन्नर तालुक्यामध्ये घेतल्या. आणि सगळं करत असताना विकास हा एकमेव अजेंडा घेऊन आपण सार्वजनिक जीवनात काम करत आलेलो आहे. या सिन्नर तालुक्यामध्ये विकास कामं करत असताना आपल्या ज्या श्रद्धा आहे, ज्या भावना आहे, त्या देखील जपण्याचं काम आपण केलं. मला सांगायला आनंद होईल या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दुबेर या गावी त्या ठिकाणी आपण उभारला. आदरणीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे. मागच्या 8 महिन्यापूर्वी आदरणीय भुजबळ साहेब आणि पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातला पहिला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा बृहत् पुतळा आणि स्मारक उभं केलं. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत अतिशय नाविन्यपूर्ण असं भूगविहार उभं केलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. आणि आपल्या सर्वांचं दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचं स्मारक आज आपली मूर्ती त्या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांना माहित आहे राजकीय जीवनात मला भविष्यात काय मिळेल, मी कुठं असेल, परंतु आजचा हा सोहळा साहेबांचं उभं राहिलेले स्मारक हे माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, हे मात्र मी या ठिकाणी नमूद करतो. आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. पर्यावरण पूरक 100 वर्षाचा दृष्टी घेऊन या देशाच्या भौतिक सुविधांचा विकास हा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि गडकरी साहेब आज सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात एक नितांत आदर असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं आणि इतकं योग्य अतिथी साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, हे आमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. या राज्यामध्ये गेल्या 8 महिन्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी आले. एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर हे राज्य प्रगतीपथावर कसं जातं याचं उत्तम उदाहरण हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून साहेब आमच्या या आज मुंबईचं झालेलं सौंदर्यीकरण असेल. माझ्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. परवाच्या बजेटमध्ये 50% महिलांना बसमध्ये मोफत प्रवास असेल. अनेक असे लोकप्रिय निर्णय हे आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला मिळाले आणि या महाराष्ट्राची प्रगती ही अतिशय जोमाने या ठिकाणी सुरू आहे. या प्रकल्प सुरू करत असताना खऱ्या अर्थाने त्यांचं मार्गदर्शन आणि भक्कम साथ राहतील ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब. मुंडे साहेबांचं स्मारक होत आहे. साहेबांच्या सुरुवाती सभागृहात काम केलेलं आहे. या स्मारकामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही आणि हा कार्यक्रम चांगला होईल याच्यासाठी भक्कमपणे आदरणीय भुसे साहेब हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. साहेबांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी प्रचंड वेदनादायी आणि दुःखदायक होतं. साहेब या देशाचे केंद्रीय मंत्री झाले आणि साहेब राज्यात येणार, त्यांच्या सत्कारासाठी आपण हार घेऊन जाणार. ते हार आपल्याला साहेबांच्या फोटोवर आणि साहेबांच्या पार्थिवावर या ठिकाणी आपण करावे लागले. याच्या एवढा आयुष्यातला काळा दिवस दुसरा असू शकत नाही. आणि म्हणून मुंडे साहेबांविषयी असलेला शोक, मुंडे
ठिकाणी उभं राहिले आपला अधिक वेळ न घेता या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो आणि मुंडे साहेबांविषयी असलेल्या श्रद्धेपोटी भावनेपोटी आपण एवढ्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदय कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं स्मारक गोपीनाथ गड या आपल्या तालुक्यामध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभं केलंय त्याबद्दल त्यांना लाखो लाखो धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट असं एक स्मारक त्यांनी निर्माण केलेलं आहे. खरं म्हणजे ती जी हजारो लोक येतात ते असेच कुणाच्या तरी कार्यक्रमाला येत नाही. कुणीतरी त्यांच्यासाठी घाम घाललेला असतो, रक्त सांडलेला असतो, आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात, निरपेक्षपणे आपल्या गोरगरिबांवर प्रेम केलेलं असतं आणि अशी व्यक्ती जर आपल्याकडे नसेल आपल्यामध्ये तर निश्चितपणे त्यांना आदर व्यक्त करण्यासाठी आदरांजली अर्पण करण्यासाठी लाखो मंडळी त्या येत असतात. माझ्या आयुष्यामध्ये तसेच अनेक लोक कुटुंबामध्ये काही ना काही आजारपणामुळे किंवा इतर गोष्टीमुळे जात असतात. मला मनुष्य तो राहणार. माझा मोठा भाऊ म्हणजे समीरचे वडील 17 सप्टेंबर 1978 साली या सप्तशृंगी गडावर अचानक त्यांचा मृत्यू झाला. माझे मोठे भाऊ प्रचंड मला दुःख झालं आणि दुसऱ्यांदा असं दुःख झालं ते 3 जून 2014 साली ज्या वेळा माझे धाकटे भाऊ गोपीनाथ रावजी अचानक आम्हाला सोडून गेले. दोघांचाही मृत्यू असाच. गोपीनाथ रावांचं स्वागत करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र इथे उत्सुक असताना ते परत आले तर त्यांचं फक्त कलेवर आलं. लाखो लोक त्या आहे असून खरंच होते. अंत्ययात्रेमध्ये सुद्धा गडकरी साहेब होते. आम्ही सर्व लोक पाहिलं. लोकांचा शोक प्रचंड आराम होता. पण असं का कारण अपेक्षा होती असं काही तर
एका लहानशा लहान अशा कुटुंबात समाजामध्ये जन्माला येऊन दिल्लीपर्यंत जी व्यक्ती जात्या अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम होतात आणि अचानक ती आपल्यामध्ये नसते. गोपीनाथराव मुंडेंनी मला ओबीसी चळवळीमध्ये नेहमीच मोठा भाऊ म्हणून मानलं. मला आठवत खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं जो काही जास्तीत जास्त प्रसार बहुजनांमध्ये करण्याचं काम झालं त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांना आपल्याला विसरता आहे. माधवचा तो प्रयोग जो आहे माधव माळी धनगर आणि बंजारी माधव हा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुरू केला आणि सगळ्या ओबीसीला त्या एकत्र करायचं 54% लोकांना एकत्र करायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे. 300 जाती आहेत त्या वर्गामध्ये बंजारी समाजाचे सुद्धा उत्सव टाकतात त्यांचे प्रश्न कितीतरी आघात असा ते प्रश्न सुद्धा गोपीनाथराव मुंडेंनी सोडवले. पार्लमेंट मध्ये असताना गोपीनाथराव मुंडे आणि समीर भुजबळ यांनी ओबीसीची जातीय गणना झालीच पाहिजे असा आग्रह धरला आणि गोपीनाथराव म्हणाले अरे तुम्ही शेळ्या बकरे मेंढ्या गाई म्हशी या सगळ्यांची गणना करता मग आमची गणना तुम्ही का करत नाही आम्ही किती आहोत ते का सांगत नाही आग्रह धरला. तर यासाठी की या ओबीसीच्या सगळ्या गोर गरिबांना ज्या आहेत जसा आदिवासींना तसा दलित समाजांना केंद्रापासून तर राज्यापर्यंत सगळा निधी मिळतोय त्यांच्या आरोग्यासाठी घरासाठी नोकऱ्यांसाठी शिक्षणासाठी तसा तो माझ्या या गोर गरीब ओबीसींना मिळाला पाहिजे हा आग्रह त्याने धरला. दुर्दैवानं हे झालं परंतु तिसरं काम अपूर्ण झालं आणि आता परत एकदा जे आहे आपण म्हणतोय की हे व्हायला पाहिजे. त्यामधल्या काळामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. माझी तर खात्री आहे गोपीनाथरावजी असते ना तर माझे 2.5 वर्ष त्या जेलमध्ये नक्की गेले नसते. माझा भाऊ माझ्यासाठी माझ्या पाठीमागे उभा राहिला असता. दुर्दैवाच्या सीमा काय कुणाला हे समजत नाही तरी आणि आज सुद्धा देशामध्ये ठीक आहे प्रगती होते संधी होता पकडे होता सगळे होता पण गोर गरिबांसाठी आवाज देणारा असा महाराष्ट्राचा पठ्ठा आज हवा होता. त्यांनी केली असली आणि तमाम 24-54% लोकांना न्याय सुद्धा मिळाला लढाईमध्ये फार मोठं योगदान त्यांचं राहिलं. दुर्दैवाचं झालं पण आज त्यांच्या त्या स्मृतीला आपण वंदन करत असताना आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी जे काम हातात घेतलं होतं तो गरिबांची सेवा मागासवर्गीयांची सेवा हे त्या काम पूर्ण करण्याचं काम तुमच्या आणि माझ्या शिरावर पडलेलं आहे ते आपण पूर्ण करायला पाहिजे. गोपीनाथरावांच्या मागोबा पंकजा पाटील ज्या धुरा सांभाळलेले मजबूतपणे राजकारणामध्ये उलटा पालक होत असतात पण जे लोक जे नेते लोकांच्या स्थानावर स्वार होतात त्यांना तिथून कोणीही काढू शकत नाही. सर्व मंडळीचे जे आहे त्यांची माफी मागून सुरुवातीला बोलायला उभं राहिलो. मुख्यमंत्र्यांना
ज्या राज्यामध्ये ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संस्था असतात, ओबीसीच्या संस्था असतात, विकास महामंडळ असतात, त्यांना सुद्धा योग्य न्याय देण्याचं काम माझी खात्री आहे की आपल्या हातून निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ते करायला पाहिजे. गोपीनाथ रावांचं स्वप्न साकार करायचं असेल तर हे जी स्मृती जी आहे त्यांच्या त्या वारंवार आपल्या मनामध्ये उठावदारपणे निर्माण झाल्या पाहिजे आणि त्यासाठी ती स्मृती लक्षात ठेवून गोरगरिबांसाठी काम केलं पाहिजे. सगळ्या समाजाला न्याय द्या. ओपन मराठा समाजाला न्याय द्या, दलित समाजाला न्याय द्या, आदिवासी समाजाला न्याय द्या आणि ओबीसी समाजाला सुद्धा न्याय द्या आणि तसं तो न्याय देणं हे गोपीनाथ रावांना ही खरी आदरांजली असं मी समजतो. आणि शेवटचा श्वास असेपर्यंत गोपीनाथ रावांनी घेतलेलं काम सोडून देणार नाही याची प्रतिज्ञा करून सांगतो. धन्यवाद. जय हिंद. मांडू शकतो, आपण मूर्ती थांबू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण या निमित्तानं दिसतात. आजचा हा कार्यक्रम आपण पाहतो की व्यासपीठावर सर्व पक्षाचे आम्ही सगळे उपस्थित आहोत आणि खऱ्या अर्थानं सांगतो की अशी काही व्यक्तिमत्व असतात, असे काही राजकारणी असतात की ते त्या पक्षापुरते मर्यादित नसतात, तर ते लोकशाहीचे आधारस्तंभ असतात आणि त्यामुळं सर्व पक्षीय अशा पद्धतीने मुंडे साहेबांना हेच जास्त शोभून दिसतंय की ते सर्व पक्षीय आहे. तर ते मुंडे साहेबांचा आणि माझा मी 85 ला आलो आणि मुंडे साहेब त्यापूर्वी आमदार ते पुन्हा 90 साली आले, विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यांच्या भाषणानं संपूर्ण सभागृह ते दणानून टाकत असायचे. महाराष्ट्रामध्ये त्यांची भाषणाची लोकप्रियता मोठी होती, सभागृहामुळे आणखी पुढे गेले आणि त्यावेळेचं सरकार 95 ला जे आलं त्यामध्ये त्यांचं जे भाषण होते ते महत्वाचे ठरले. ही वस्तुस्थिती मी या निमित्तानं सांगतो. त्या काळात परिचय झाला. 95 ला ते मंत्री आणि मी आमदार. मला आठवतं की त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते. जर 600 वरून 900 केले. आमच्या सगळे शेतकरी अडचणीत आले, इरिगेशन वाले अडचणीत आले. कशा पद्धतीने आपल्याला हे महाग पडणार सगळं. मी आमची शेतकरी मंडळी घेतलं आणि गोपीनाथजींकडे गेलो. त्यांनी मला जवळ बसून घेतलं. पुढे शिष्टमंडळ आमचं बसलं, फेट्यावालं टोप्यावालं साधे शेतकरी. मुंडे साहेब म्हणले, बाळासाहेब तुम्हाला काय? म्हटलं साहेब ते 600 900 केले असतो मला परवडणार नाही. ते म्हणले तुम्ही घेऊन आले शेतकरी, तुम्ही आले 900 पुन्हा 600 8 दिवसामध्ये होईल, काही काळजी करू नका. त्यामध्ये असं पाहिलं नाही की मी काँग्रेसचा आमदार आहे. त्यांनी हे पाहिलं एक लोकप्रतिनिधी येतो आणि आपल्याला शेतकऱ्यांची व्यथा सांगतो ती दूर करण्याची जबाबदारी आपली अशा पद्धतीने त्यांनी मांडली. त्यानंतर जे काही प्रश्न असायचे ते सॉल्व्ह न करता सातत्यानं मदत करणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नेते पण त्यांच्याकडे होतं. खरं नंतर मी मंत्री झालो, लातूरचा पालकमंत्री झालो आणि विलासरावजी आणि गोपीनाथजी मुंडे साहेब यांचं प्रेम हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे या काळामध्ये अशी परिस्थिती मला आठवतो, एक प्रसंग आठवतो. पंकजाबाई मंत्री होत्या आणि मंत्री असताना दुपारची वेळेस त्या कोणत्या एका जनसंघाच्या कामावर गेल्या आणि दुपारच्या 12च्या उन्हामध्ये एक सेल्फी काढला. सेल्फी काढला आणि सगळे चॅनल चालायला लागले. पहा म्हणे ह्याचा यांना गांभीर्य नाही दुष्काळाचं, सेल्फी काढताय. विरोधी पक्षाचा म्हणून लगेच माझ्याकडे आले कॅमेरे. ते म्हटले की पहा मंत्री सेल्फी काढताय, तुमचं काय मत? मला मुंडे साहेब आठवले. मी म्हटलं दुपारच्या 12च्या उन्हामध्ये एक तरुण मंत्री काम केले उत्साहानं म्हणून सेल्फी काढला, यात काही चुकीचं केलेलं नाही. तुम्ही प्रतिक्रिया ज्यांच्या घेता ते एअर कंडिशन मध्ये नसली, त्यांना 12च्या उन्हात या म्हणून सेल्फी काढा. मग मला आठवतंय तर तुम्ही मला आठवलं ते मुंडे साहेब आठवले. खरं सांगतो की जिथं राजकारण नाही त्यातलं व्यक्तिमत्वातलं काम पाहिलं पाहिजे, त्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे ते शिकून गेले.
खरं विलासरावजी आणि त्यांचं प्रेम हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांची मैत्री वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दोघांची भाषण एकत्र असले तर प्रचंड सभा होत असायची आणि जल्लोष असायचा, ही वस्तुस्थिती. दुर्दैवानं विलासरावजी गेले, दुर्दैवानं गोपीनाथजी गेले, महाराष्ट्रातून प्रमोद महाजनजी गेले, देशाच्या पातळीवर राजेश पायलट गेले, बाबाराव शिंदे गेले. देशाच्या पातळीवर ज्या ज्या वेळी चर्चा होते ना, त्या पुढचं भविष्य काळातले जे नेते होते, ज्यांनी देश चालवण्याकरता पुढच्या काळात काम करणारे, अशी ही लोक गेली. त्यामध्ये मुंडे साहेबांचं वरच्या क्रमांकाला नाव घेतलं होतं की त्यांचं पुढचं आयुष्य, पुढचा कालखंड होता की देश पातळीवर ते काम करणार होते. ग्रामविकास मंत्री होते. माझा उशिरा फोन लागला एकदा, त्यांचं अभिनंदन मी केलं. मुंडे साहेब म्हणले, बाळासाहेब आता बजेटमध्ये 40,000 कोटी रुपये आपल्या ग्रामविकासला, सांगा महाराष्ट्रात काय करायचं. मी महसूल मंत्री काँग्रेसचा, ते मंत्री. अरे हे मनाचं मोठे दोन फार जणांजवळ नसते, लक्षात ठेवा. आम्ही मुंडे साहेब आणि त्याच्या कुटुंबावर व्यक्ती जे प्रेम करतो, ते त्यांनी जे आमच्यावर केलं प्रेम, त्याची थोडंफार परतफेड करण्याचा प्रयत्न केला असतो, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि अशा या व्यक्तिमत्वाचा सुंदर असं एक पुतळा असेल, ते सगळं स्मारक फार सुंदर पद्धतीने आपण केलं. आणि माननीय गडकरी साहेब सारखं व्यक्तिमत्व या निमित्तानं त्यांच्या शिवहस्ते, अत्यंत योग्य व्यक्तिमत्व ते त्यांच्या हस्ते, त्यांच्या पुतळ्याचा अनुभव, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देशामध्ये प्रचंड अशा प्रकारचा त्यांच्याबद्दलची लोकप्रियता आहे, ही कुणीही नाकारू शकत नाही. कुठेला रिक्षावाल्याला विचारा, कोणत्या एखाद्या रस्त्याच्या आम्हाला विचार का सध्या देशातला लोकप्रिय मंत्री कोण, देशातला गडकरी साहेब तुमचं नाव घेतलं. शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री, संधी मिळाली, काम करतायत. आमची संधी घालवली खरं. गरीब मेहनती हे काही विसरून जाता येत नाही. वेळ मिळाला असेल ती संधी मिळेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, हे आम्ही मनापासून पाहतो आहोत. हे करता येत आणि हे सगळं काही आहे ते शेवटी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जीवनात आनंद निर्माण करण्याकरता आपण करत असतो. आणि तो आनंद निर्माण करण्याची जबाबदारी लोकशाहीच्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधित्व दिली, तशी आपल्यावर दिलेली आहे. शेवटी ते काम आपण सगळ्यांनी एकत्रित करणं हेच खरं महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मुंडे साहेबांचा आदर्श हा आपल्याकडे असला पाहिजे. पंकजाताई समर्थ वारसा पुढे नेते आहे, याचं कौतुक आम्हाला कौतुक कळतं. त्या समर्थपणे वापरायचा, कृतज्ञता समर्थपणे वापरायचं, असंही कौतुक आम्हाला वाटतं. पुढच्या काळातही हे त्यांचं काम आपण सर्वजण एकत्र पद्धतीनं देशामध्ये सर्वसामान्य जीवन निर्माण करण्याचं करूया, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी उदयरावचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय कल्पकतेनं आज या गोपीनाथ गडाची उभारणी त्यांनी केली. आदरणीय मुंडे साहेबांचं स्मारक त्यांनी आज आपल्यासाठी या ठिकाणी उभं केलं. ते चिरंतन स्मृती या निमित्तानं मुंडे साहेबांच्या आपल्या समोर त्या नेहमीच आहेत, पण पुन्हा आज त्या उजागर होत आहेत. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो. खरं त्यांचा एक झंझावात होता महाराष्ट्रामध्ये. गोपीनाथराव मुंडे साहेबांचं एक वादळ होतं. विधानसभेत आपण पाहिलं, रस्त्यावर पाहिलं आणि समाजाच्या प्रश्नासाठी उभा राहत असंघर्ष करताना आपण पाहिलं. आणि मला वाटतं असा नेता महाराष्ट्रात होणे नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गोपीनाथराव मुंडे साहेबांचं. अधिक वेळ घेणार नाही, कारण उशीर फार झालेला आहे. पण प्रत्येक पक्षाला संधी मिळाली पाहिजे म्हणून भुजबळ साहेबांना दिली, बाळासाहेबांना दिली. आता आमचे नेते गडकरी साहेब आहेतच इथे, मुख्यमंत्री महोदय आहेत, ते बोलणारच आहेत आणि आपल्या नेत्या पंकजाताई सुद्धा आपल्याशी संवाद करणार आहेत. मी अधिक वेळ घेत नाही, पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जो गोपीनाथगड ताईंनी पडळे उभा केला, जो गोपीनाथगड आमच्या उदय उभा केला, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नगरमध्ये आता उभा करतो आता. आणि कारण
ते आपले नेतेच होते. म्हणजे मुंडे साहेबांनी स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलाचं काय नातं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळं ती दायित्व आपल्याला आहे आणि समाजाकरता केलेल्या कामाचं दायित्व त्यांची बांधिलकी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या स्मृती आपल्यामध्ये कायम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना अतिशय इतका मोठा स्वरूपाचा कार्यक्रम त्याचं आयोजन केलंय की मला मी ताईला सांगू शकतो याच्यापेक्षा एक मोठा गोपीनाथ गड नगेंद्रात व्हावा नाही अशी खात्री देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून यात्तर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही दुनियेतून या जाताना करून जावे असे काही दुनियेतून या जाताना गंगा यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा देताना नजर लोकनी नजरेमध्ये आयुष्याला घ्यावे त्या तंतोतंत ज्यांनी जगल्या त्या आपल्या सगळ्यांचा लाडका लोकनेता आणि माझा पिता माझा नेता आपले आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा लाडका नाव असलेला नांदूर शिंगोटे गोपीनाथ गड झालं. त्या गोपीनाथ गडातील मुंडे साहेबांच्या सुंदर देखण्या त्यांच्यासारख्या सुंदर पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्याला मंचावर विराजमान या कार्यक्रमाला अत्यंत शोभणारा असा आमचा पाहुणा. कारण या देशामध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च नेतृत्व कोण असेल तर ते नितीनजी गडकरी आहे. आणि मुंडे साहेबांवर सर्वाधिक काम ज्यांनी काम केलं तेही नितीनजी गडकरी आहे. त्यामुळे त्यांच्या सहकारी म्हणून त्यांचे एक मित्र म्हणून आणि आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता देशातला सर्वात चांगला काम करणारा विकास करणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षपद देखील मुंडे साहेबांचा कसा विचार होता की परंपरा नाही कुठला वारसा नाही तरी देशाच्या राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत माझी मानू शकतोय माणूस सामान्यांसाठी झटणारा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांच्या उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सरकारी मंत्री म्हणून आम्ही खूप गुन्हेगारांनी काम केले. खूप चांगला माणूस आदरणीय दादाजी भुसे. मंचावर उपस्थित आधी बाळासाहेब विखे पाटलांपासून आता राधाकृष्ण विखे पाटील ते त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील तीन घराण्याच्या मुंडे साहेबांच्या वर प्रेम करणारे आमच्याशी स्नेह असणारे असे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं. ते काँग्रेसचे जरी असले तरी कधीही राजकारण म्हणून कधी बोलले नाही. खरं ते बोलले आणि आपल्या पुढच्या पिढीला मग कोणत्याही पक्षाचे असो आपण त्यांना ताकद दिली पाहिजे याचा विचार त्यांनी ठेवला. ते आदरणीय बाळासाहेबजी थोरात मंचावर उपस्थित मंत्री महोदया आमच्या भगिनी भारतीताई पवार ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं ते बहुजनांचे नेते भुजबळ साहेब मंचावर उपस्थित खासदार त्यांनी यजमान पद म्हणून हा कार्यक्रम राबवण्यासाठी योगदान दिलं होते टेबलजी गोडसे खासदार आपल्या सर्वांच्या भगिनी प्रीतमताई मुंडे मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रमाची संकल्पना उभी केली. मी ग्रामीण विकास मंत्री असताना जिल्हा परिषद अध्यक्ष असताना उदय चांगले यांनी ही कल्पना मांडली आणि एका तलावामध्ये जिथे किती वर्ष गाव उपसला नव्हता जिथे खूप म्हणजे काहीच नव्हतं स्वच्छता नव्हती त्याच्या सुरुवात करून एक सुंदर मुंडे साहेबांचं स्मारक तयार केलं. त्यांची संकल्पना आहे आपला लाडका भाऊ माझा उदय सांगेल. उपस्थित
माझे बंधू आमदार सुहास कांबळे, दादर जिल्ह्यातून आलेल्या आमदार मोनिकाताई राजे, आमदार निरामजी कोसकर, मंचावर उपस्थित आमदार सीमाताई हिरे, आमदार आमच्या देवेंद्रताई फरांदे, आमदार आमचे बंधू नरेंद्रजी दराडे, आमचे दुसरे बंधू किशोरजी दराडे, मंचावर उपस्थित ज्यांचाही खूप प्रेम मुंडे साहेबांवर होतं आदरणीय राजाभाऊ वाजे, मंचावर उपस्थित आमदार सुनीलजी तांबे, मंचावर उपस्थित शीतलताई सांगळेचे अध्यक्ष असताना याचा रोपण झालंय या कल्पनेचं, मंचावर उपस्थित विभागीय आयुक्त राधाकृष्णजी गमे, माझे मामा रिस्पेक्ट होते मनसेचे नेते प्रकाशजी महाजन, मंचावर उपस्थित केदार आरेस, लक्ष्मण सावजी, प्रवीणजी गुगे, दिनकर पाटील, गिरीशजी पालवे, अरुण मुंडे, नाना करपे आणि हेमंतजी धात्रक यांचं सुद्धा योगदान या कार्यक्रमामध्ये उद्याच्या बरोबरीने मदत करण्यामध्ये खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर कोणाचं नाव नसेल तर क्षमा करा. आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, घरात टोपी इस्त्रीचं धोतर घालून आलेले सर्व ज्येष्ठ माझे मंडळी, नमस्कार. मंचावर त्यासमोर उपस्थित आसनाची अत्यंत जोरदार घोषणा देणारे आणि उत्साह दाखवणारे पण शिस्त पाळणारे असे युवा बांधव आणि उपस्थित असलेल्या माता वडील आणि माझे मीडियाचे सर्व खरं तर मला भाषण सुरू करताना प्रश्न पडला की आपण भाषण सुरू कसं करायचं. या शिवरायांच्या महाराष्ट्रात भगवान बाबा आणि वामन भाऊच्या मुक्तीमध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये आणि एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये जन्म ज्यांचा झाला गोपीनाथ मुंडे आज ते हयात नाही. आपल्या काही ही कल्पना आपल्याला इतकी वेदना देऊन जाते आणि म्हणूनच प्रत्येक गावागावात गोपीनाथ गड उभारला. आदरणीय विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आता नगरमध्ये आम्ही गोपीनाथ याच्यापेक्षा मोठा उभा करणार. एका लेखीला याच्यापेक्षा काय पाहिजे. माझा हा असा गड आहे तो बरळीमध्ये मी उभा केला. गडकरी साहेब, मी जर सामान्य स्त्री असते, माझ्या ऐपत नसती तर मी 10-5 रुपये खर्च करून माझ्या अंगणामध्ये एक छोटासा ओटा बांधला असता, पण माझ्या बापासाठी तो नक्की बांधला असता. पण मुंडे साहेबांना शोधणार आणि माझ्या शक्तीला जमणार असं स्मारक मी गोपीनाथगड नावाने परळी येथे केलं. बऱ्याच दुवा उचलल्या की गोपीनाथ गड का नाव दिलं. मला माझ्या मुंडे साहेबांचा तो गड होता, त्यांच्या जिवंतपणी कोणालाही त्याला हात लावता आला नाही आणि म्हणून तो गोपीनाथ गड. या गडाला गादी नाही, या गडाला महंतही नाही, या गडाला कोणाचीही मध्यस्थी नाही. हा गड पंकजा मुंडेचा देखील नाही. हा गड आहे तो तुमचा कष्टकऱ्यांचा ठाम गाण्याचा. आणि गोपीनाथ गड झाला फक्त पंकजा मुंडेंनी केलं नाही. पाऊस जरी आला तरी थांबा, पाऊस जरी आला तरी थांबा. हा पाऊस मुंडे साहेबांचे आशीर्वाद आहे. तुम्हाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आज काही कारण नसताना हा पाऊस येतोय. पावसात भरपूर भिजा, आशीर्वाद घेऊन जा. आणि म्हणून माझ्या या गडाला आज किती आनंद झाला माझ्या एका लेकीच्या मनाला की असे गड प्रत्येक गावात गावात स्थापन होत आहे. प्रत्येक गावागावात मुंडे साहेबांचा विचार आणि गडकरी साहेबांचा विकास याचा जर जोड झाली असती तर या देशातलं गणित काहीतरी वेगळंच झालं असतं. याचा मला विश्वास, याचा मला विश्वास. आणि म्हणून हा विश्वास प्राप्त करण्यासाठी आज गडकरी साहेबांना आवर्जून मी आमंत्रण दिलं. मुंडे साहेबांच्या या कार्यक्रमाला त्यांच्याशिवाय कोणीच शोधलं नसतं. मुख्यमंत्री शिंदे साहेबांशिवाय कोणीच शोधलं नसतं. आपल्या सर्वांना काय करायचं रे शांत बघा. तिसरा काय मोठ्या मला घ्यायला बायांचा काय रे मी विधू कधी देऊ आता ते काही नाही विधाला दोन आवाजाचा त्रास होईल. पाऊस आहे भाषा करू का नको थांबव. आज रस्ता रस्ता म्हणलं तर गाडी
खात्यात होते. काय हळू तुम्ही विकास म्हणून या देशाचा माणूस तुम्हाला कधीही विसरणार नाही. मी जेव्हा तुम्हाला भेटायला आले दिल्लीला, मी जेवढी पत्र तुम्हाला दिले त्या प्रत्येक पत्रावर तुम्ही सही तुमची केली नाही, तर ते काम प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. मी जेव्हा तुम्हाला भेटले तुमच्या मंत्रालयामध्ये मला आठवत की 3 ते 4 मुख्यमंत्री तिथे दालनात नेहमी बसलेले असायचे. कारण आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या राज्यामध्ये जर विकास करायचा असेल तर गडकरी साहेबांच्या खात्याच्या माध्यमातून विकास होतो, तो डोळ्यांना जनतेचा दिसतो. असा कधी गेलेला माणूस उपाशी राहणार नाही. डोळे त्याला खाऊन जेवण करून त्याला स्पष्ट सांगून जे आहे ते स्पष्ट सांगणार. हे काम होणार तर मी पूर्णपणे करणार आणि हे नाही झालं तर नाही होऊ शकत. तसे करायचा त्याचा प्रयत्न करीन, पण मोठे शब्द कधीही देणार नाही हा विश्वास आज राजकारण बदलत आहे. राजकारणाच्या सीमाही बदलत आहे. आज या गर्दीत खरं आपल्याला कमी पडलं आहे. हा मंडप पुरला नाही. मोठ्या संख्येने लोक त्या पुलावर भाषण ऐकतात, मोठ्या संख्येने लोक अजूनही येतात. आपल्याला साहेबांच्या सहमतीची आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्यांची किती संख्या आहे याचा अंदाज बांधता यावा. हे नेहमीच मुद्द्यांच्या कार्यक्रमात झालं पाहिजे. आधी मुंबईच्या कार्यक्रमात आता मला सांगा, संघर्षातल्या नाही किती पावसात समजलं आहे. कधी असं नाही झाली पाऊस झाला. घराला कधी गेलो भगवान भक्ती करा तिथेही जोरात पाऊस आला. कधी गोपीला तलावावर कार्यक्रम झाले तिथेही पाऊस आला. हे पाऊस शुभ शकुन आहे येणाऱ्या दिवसांचे. या पावसाचा प्रत्येक थेंबात ज्वाला तुमच्याकडे बसणार आहे. आता आम्ही चुकणार नाही. आता आम्ही रुकणार नाही. आम्ही कोणासमोर कशासाठी कधीही चुकणार. एक प्रकारचा आग्रह बनवतो. दोन पत्रकार नेहमी विचारतात की काही साहेब आपल्याला मी सांगितलं कारण त्यांना माहित होतं. त्यांनी जिथून सुरुवात केली तिथून कुठली गोष्ट सहज मिळालेली नव्हती. त्यांच्या काटेच्या वाट्यावर आल्यामुळे आक्रमणात्मक त्यांच्यामध्ये होता. आमच्यामध्ये आहे त्याच्यावर आम्ही झाकण ठेवले. झाकण हे झाकण योग्य वेळी आम्ही खातो. पण आमचा आक्रमण आमच्यासाठी नाही, समाज माणसासाठी आहे. पण पीडितांसाठी, बाधितांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, उत्तर कामगारांसाठी आहे. सर्वांनी मुख्यमंत्री महोदय हात जोडून मी तुम्हाला विनंती करणार. मुंडे साहेबांचं स्मारक हे येणार होतं 2014. हे स्मारक झालं नाही. आज 2024 वर्षात आपण निवडणुकीला जातोय, पण हे स्मारक झालं नाही. यावेळेस कुणाचं हे कोणी नाही केला हा मुद्दा माझा नाही, पण माझी विनंती आहे मुंडे साहेबांचं स्मारक बांधून बघा. तुम्ही एक काम करा, या महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये, बीडमध्ये, नगरमध्ये, पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये अशा काही प्रमुख ठिकाणी आमच्या उत्तर कामगारांच्या मुलांच्यासाठी वसतिगृह बांधा, शिक्षणाची सोय करा. तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे मुंडे साहेबांचं स्मारक बांधू नका. एक मोठं हॉस्पिटल बांधा ज्याच्यामध्ये गरीब वंचित पीडित समाजाला इलाज मिळेल, मोफत इलाज. कारण त्याला शासनाच्या पैशाची गरज नाही. लोकांनी मनाची वेगळे विकास करू घरासाठी उद्योग कामगारांनी आपल्या घरच्या लेकरांच्या शिक्षणासाठी दिलेला पैसा गोपीनाथ घरासाठी एक वीट म्हणून दिलाय. त्यांच्या लेकराच्या शिक्षण करायची जबाबदारी त्यांनी. दुकानाची ही जबाबदारी मला आली आहे. सत्तेत असताना मला त्या उद्योगकांना महाराष्ट्रात काम करायची संधी व्हावी लागली.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरात सुरू झालाय पण पावसाच्या आवाजापेक्षा तुमचा आवाज जास्ती आहे. कंपनीने सांगितलं आपल्या सर्व कार्यक्रमांना पाऊस हजेरी लावल्याशिवाय थांबत नव्हता. आजही पाऊस या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायलाच आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी चिंता करू नका. या अवकाळी पावसात जेवढं नुकसान होईल ते सगळं भरून घेऊ. शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे आणि मुंडे साहेबांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. आज गोपीनाथगड एक दिवस लोकप्रियतेत थांबवा. आजच्या या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक त्याच्या लोकार्पणाला उपस्थित आपले लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, पालकमंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरातजी, छगनराव भुजबळजी, खासदार हेमंत गोडसेजी, खासदार प्रीतम मुंडेजी, आमदार सुहास कांदे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हेमंत कोसकर, आमदार मोनिकाताई राजळे, सुधीर तांबे, सर्व मान्यवर आणि आमचे मित्र आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजाताई मुंडे, मी येताना पाहिलं तिकडे बघावं, तिकडे माणसं होती. मी म्हणालो आपल्या कार्यक्रमाला आलेली माणसं सगळे रस्त्यावर आहेत, मग कार्यक्रम सगळे कोण असेल? पण बघितलं तर कार्यक्रम सगळे तुडुंब गर्दी होती. बाहेरही तेवढेच, मंडपातही तेवढेच, रस्त्यावरही तेवढेच. सगळीकडे हा महापूर जो आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणारा हा महासागर, हा जनसागर. खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे या स्मारक समितीचे आपले उदय सांगळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. कारण अतिशय कल्पकतेने हे स्मारक त्यांनी उभं केलं. तलाव, तळ, त्याच्यामध्ये स्मारक आणि हा तिथला परिसर, या ठिकाणी या स्मारकामुळे खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि पावन झालेला आहे, पवित्र झालेला आहे. कारण मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतो, आज आपण कुठलंही खरं म्हणजे कार्य, शुभ कार्य हाती घेतो. लग्न कार्य असेल, कोणतंही कार्य असेल तर देवासमोर आपण पत्रिका ठेवतो. ही आपली परंपरा, ही संस्कृती आहे. पण आजही गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता कुठल्याही लग्नाचं शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवतात. ही एक श्रद्धा आहे, हे एक प्रेम आहे आणि हा एक विश्वास आहे. खरं म्हणजे लोकनेते या राज्यामध्ये आपण पाहिले की अनेक
गोपीनाथ मुंडे साहेब हे लोकनेते या विरोधाचे मुकुटमणी होते, मुकुटमणी. खऱ्या अर्थाने त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला. कधी त्यांनी आडपडदा ठेवला नाही. थेट बोलणारे, परखडपणे बोलणारे, कोणाला आवडो नावडो सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला, संघर्ष केला. आणि खऱ्या अर्थाने आता तर गाड्या घोड्या सगळं आलं, परंतु 70च्या दशकामध्ये त्यांनी सायकलवर शब्दांची झोळी गळ्यात अडकवून प्रसंगी पायी प्रवास करून या राज्यात कानाकोपऱ्यामध्ये आपला भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम केलं, वाढवण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण पाहिलं, गडकरी साहेब पण आहे, मुंडे साहेब, प्रमोद महाजनजी हे खऱ्या अर्थाने या राज्याची, देशाची जी गरज होती, शिवसेना भाजपा युतीचे, मुंडे साहेब त्या युतीचे शिल्पकार होते, शिल्पकार. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांवर देखील त्यांचं प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती. आणि बाळासाहेबांच्या मनात देखील त्यांच्याबद्दल एक मोठं प्रेम होतं, विश्वास होता. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत, त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आणि म्हणून आज गेल्या 35 वर्ष या राजकीय कारकिर्दीमध्ये मुंडे साहेबांनी अनेक चढ उतार अनुभवले. त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवसही आले, परंतु काही संघर्षाचा काळही आला. बघा, पाऊस पण गेला, आशीर्वाद देऊन गेला पाऊस. गडकरी साहेबांच्या भाषणासाठी, कारण तुमची मैत्री आम्ही पाहिली. आणि आज आपण जे काम करताय, बाळासाहेबांचं तुमच्यावर प्रेम होतं, मुंडे साहेबांवर प्रेम होतं आणि प्रमोद महाजनजीवर प्रेम होतं, हे आम्ही जवळून पाहिलेलं. आणि एकदा असा जेव्हा काळ आला, त्यावेळेस ज्या वेळेस संघर्षाचा, अडचणीचा जेव्हा काळ येत होता, त्या वेळेस बाळासाहेब मुंडे साहेबांना प्रेमाचे 2 शब्द मार्गदर्शनाचे सांगत होते. मी देखील तेव्हा त्यांना भेटलो आणि एका ठाण्याला देखील मुंडे साहेब एका कार्यक्रमाला आले होते. अगदी जसं पंकजाताई म्हणाल्या की आम्ही एका बेंचवर बसतो. मुंडे साहेबांचं देखील माझ्या बरोबर देखील त्यांचंही माझ्यावर देखील प्रेम होतं आणि काही गोष्टी मनातल्या देखील कधी आम्ही वेळ मिळाला भेटलो तर नक्कीच सांगायचं. पण एक असा मोठा नेता जो देशाला देखील नेतृत्व देऊ शकला असता, पण एवढ्या अकाली आपल्यातून ते जातील असं कुणालाही विश्वास वाटला नव्हता. आपण तो दिवस जर आठवला तर अंगावर आजही शाळे येत आहे. तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला काळा दिवस होता, काळा दिवस होता. त्यांनी जे काम केलं, त्याने जे समाजासाठी, या राज्यासाठी, देशासाठी जे काम केलं, ते काम त्यांनी त्यांच्या जे शेवटचा जो दिवस होता त्या दिवशी पाहिलं. जिकडे तिकडे वनव्यासारखी माणसं फिरत होती, वेळासारखी माणसं धावत होती आणि आपल्या नेत्याचं अंतिम दर्शन घ्यायला थाय मोकळून फिरत होती. आणि जिथून पाहायला मिळेल तिथून वाट शोधत होती. हे चित्र फार दुर्मिळ असतं. हे चित्र पाहायला मोठा त्याग, संघर्ष, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर त्यांची अभ्यास वृत्ती, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व
माणसाला आपलंसं करून घेण्याची ताकद, माणसं जोडण्याची ताकद ही मुंडे साहेबांकडून आपण शिकण्यासारखी आहे. मुंडे साहेबांकडून आपण शिकण्यासारखी. आणि म्हणून सभागृहातली त्यांची भाषणं देखील आपण पाहिली. एकदा उभे राहिले की सभागृहामध्ये सन्नाटा, सगळा सन्नाटा व्हायचा आणि मुंडे साहेब काय बोलतात याच्यावर भारी लक्ष कान टवकारून सभागृहातले देखील आणि या राज्यातले देखील जनता पाहायची. हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं. आणि म्हणून त्यांचं संघटन कौशल्य, त्यांचा संसदीय कामकाजाचा सखोल अभ्यास, प्रभावी आणि प्रवाही असं त्यांचं वक्तृत्व आपण पाहिलेलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या मंचावर आपण पाहतोय की सगळ्या पक्षाचे लोक आहेत. हे सगळ्या पक्षाची मागणी आहे आजच्या या स्मारकासाठी. का आली? कारण ही माणसं मुंडे साहेबांनी जोडली आहे. 18 पकड जातीवर प्रेम करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून हे सगळे लोक त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुंडे साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांची संघर्ष यात्रा होती ती आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये आता सारख्या सगळ्या व्यवस्था नसताना देखील मिळेल त्या यंत्रणेला सोबत लावून, मिळेल एवढे कार्यकर्ते एकत्र घेऊन या राज्यामध्ये त्यांनी मोठं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं काम जे ते बोलून जात आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला पट बदलून टाकणार नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज त्यांचं जे काम होतं, जे बाळासाहेबांचा मूलमंत्र होता 80% समाजकारण 20% राजकारण, तसंच काम मुंडे साहेबांनी देखील केलं. राजकारण एवढं, समाजकारण एवढं केलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून गडकरी साहेब आम्ही आपला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच काम करतोय. आज राज्याला सर्वसामान्य माणसाचं राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. बाळासाहेब मगाशी म्हणाले की आपण, तुम्ही तर माझे मित्र आहे, आपण एकत्र काम केलेलं आहे. पण ही काळाची गरज होती, ही राज्याची गरज होती, ही देशाची गरज होती. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. आणि आपण पाहताय गेल्या 7-8 महिन्यामध्ये घेतलेले निर्णय आपण पाहतोय. आता काल परवा जे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्रजींनी मांडलेला अर्थसंकल्प आपण पाहिला. यामध्ये देखील सर्व समाजातले घटक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलंय. आमचा केंद्र बिंदू हा शेतकरी. केंद्र सरकारने आदरणीय मोदी साहेबांनी जे शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची केली, त्याला आम्ही पूरक गडकरी साहेब आणखी राज्याची 6,000 रुपयाची योजना केली. शेतकऱ्याला मोठा दिलासा देण्यासाठी. बाकी मी काय बोलत नाही, परंतु एवढंच सांगतो की या ठिकाणी हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे. आणि मुंडे साहेबांच्या आदर्श त्यांचे देखील आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीवर, विकासावर आलेलं मळब दूर करण्यासाठी आम्ही पुन्हा महायुतीचा शिवधनुष्य हाती घेतलेला आहे. आणि म्हणून गडकरी साहेबांचं देखील नेहमी सहकार्य आम्हाला असतं. कितीतरी या अर्थसंकल्पात देखील मोदी साहेबांनी आपण मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली. मी आपला आभारी आहे. मुख्यमंत्री म्हणून केंद्राचं देखील जे पाठबळ आपण देत आहे, त्याचमुळे आम्ही या राज्याला पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार या राज्याला पुढे घेऊन जाईल, विकासाकडे घेऊन जाईल, या राज्याचा सर्वांगीण विकास करेल. या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्ही नक्की करू. आपलं पाठबळ असंच राहू द्या. आणि म्हणून या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचा शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान आम्ही बजेटमध्ये सुरू केलं. शेतकऱ्याला 2 लाखाची मदत मिळेल. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे
अपघात विमा यापूर्वी विमा कंपन्या चालवत होत्या, ते पुढे विमा कंपन्या चालवणार नाहीत. आपलं राज्य सरकार, तुमचं राज्य सरकार ती योजना चालवेल. आणि म्हणून पंकजाताई, आपण मगाशी सांगितलं बघा की या शेतकऱ्यांची, ऊसतोड कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत, आपण अनेक शहरांची नावं घेतली, त्यांना वसतिगृह पाहिजे. मी या ठिकाणी सगळ्यांच्या समक्ष शब्द देतो, ही सगळी वसतिगृह युद्ध पातळीवर उभी राहतील. मुलांना त्याचा फायदा होईल. आपण सांगितलं मुंडे साहेबांचं स्मारक करू नका, हॉस्पिटल करा, पण हॉस्पिटल पण होईल आणि मुंडे साहेबांचं स्मारक पण होईल. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मी या ठिकाणी मुंडे साहेबांना आणि अरे आपण सगळे मुंडे साहेबांचेच लोक आहोत, टेन्शन घेऊन. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून देखील इथून मगाशी कोणीतरी सांगितलं समृद्धी हायवे जातोय आणि समृद्धी हायवेचा फायदा देखील जसं गडकरी साहेब तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस केला, या देशात पहिलं काम तुम्ही केलं. आज मुंबई पुणेचा किती फायदा होतो बघा. तेव्हा म्हणाले याची काय गरज आहे, आज तोही कमी पडतोय. आणि म्हणून आपण नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला बाळासाहेबांच्या नावाचा. देवेंद्रजी आणि आम्ही मिळून आपण तेव्हा पंकजाताई देखील मंत्रिमंडळामध्ये होत्या. सगळ्यांच्या सहकार्याने तो सिन्नर मधून जातोय, त्याचं देखील लवकरच उद्घाटन होईल. आपल्याला त्याचा फायदा होईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर ऊसतोड कामगार महामंडळ जे आहे त्याला बळकट करू, निधीचा कुठेही कमी पडणार नाही. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विशेषतः गोपीनाथ मुंडेंचा यशस्वी वारसा या अतिशय यशस्वी रूपाने पुढे नेत आहे अशा पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार श्रीमती प्रीतम मुंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित विशेष करून खासदार हेमंत गोडसे. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते उदय सागळे आणि त्यांचे सर्व सहकारी, मंचावरील सर्व लोकप्रिय आमदार, माजी आमदार, सर्व प्रतिनिधीगण, बांधवांना आणि बहिणी. गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले त्यावेळी नागपूर मधल्या जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होता. त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो. आणि त्यामुळे राजकारणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कोणी होते तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे. आणि यातली एक मोठी गमतीदार घटना, मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोर मध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते, अनेक मोठे मोठे नेते बसले होते. मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला. त्यात एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की नितीन तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय, अरे तू आता अध्यक्ष झाला. मी त्यांना सांगितलं मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली आणि तुम्ही मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युतीचं सरकार मंत्रिमंडळात माझा प्रवेश झाला त्यावेळी मी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री आलो.
आणि ज्यावेळी मुंडे साहेबांनी मला बोलावलं आणि मला विचारलं की नितीन आपल्याकडे 2 खाते आहेत, एक ऊर्जा खाता आणि एक बांधकाम खाता आहे, तुला काय पाहिजे? तर मी म्हणलं तुम्ही जे द्याल ते खातं मी घेईन. त्यावेळी एनरॉनची चर्चा बरीच सुरू होती. मला ते असं म्हणाले की नितीन एनरॉनच्यामुळे सध्या बरेच वादविवाद वाढलेले आहेत, या ठिकाणी अडचणीच आहे, तू बांधकाम विभागाचं खातं घे आणि ऊर्जा मी माझ्याकडे ठेवतो. मी म्हणलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यांनी मला बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी दिली, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे नेते तेच होते. मुख्यमंत्री शिवसेनेचे होते आणि उपमुख्यमंत्री भाजपचे होते. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं समर्थन त्यांचं मिळालं. यावेळी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे करता रिलायन्सचं टेंडर 3600 कोटी रुपयाचं त्या काळात लावलं होतं. मी गोपीनाथराव गेलो, त्यांना म्हणालो की हा रस्त्याचं टेंडर खूप जास्त आहे, हे दिलं तर आपल्याला टीका होईल, त्यामुळे हे टेंडर जे आहे हे आपण रिजेक्ट करून नवीन टेंडर काढलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी माझ्याकडनं सगळी कागदपत्र तपासली आणि मला सांगितलं मी तुझ्या मागे उभा आहे, तू काळजी करू नको. आणि आम्ही तेवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं आणि 3600 कोटीचं काम 1600 कोटी रुपयात फक्त पूर्ण केलं. म्हणजे आजच्या काळातले 20,000 कोटी रुपये वाचले. गोपीनाथरावांचं सगळ्यात मोठं योगदान कोणाकरता असेल तर भारतीय जनता पार्टी करता. स्वर्गीय उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत यांनी भारतीय जनता पार्टीचा पाया उभा केला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला जनतेची पार्टी बनवली. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून या भारतीय जनता पार्टीचा प्रवाह मोठा करण्याचं श्रेय कोणाला असेल तर ते गोपीनाथ मुंडेंना आहे की ज्यांच्याकडे पक्षाचा विस्तार आहे. गोपीनाथरावांच्या मनापासून शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, मागासवर्गीय आणि सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने असले मागासलेल्या त्यांच्याबद्दलची संवेदनशीलता होती. विधानमंडळामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यावेळी विधान परिषदेमध्ये आमदार होतो. पण गोपीनाथरावांचे घनघाती भाषण सगळं सरकार हलवत होते आणि त्यांनी 1998 मला वाटतं 1992 किंवा 93 साली त्यांनी मोठी संघर्ष यात्रा काढली, संपूर्ण महाराष्ट्र जागवला आणि बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा या दोन्हीच्या संयोगातून महाराष्ट्रामध्ये 95 साली शिवशाहीचं राज्य आलं. गोपीनाथरावांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व हे विलक्षण प्रभावी होते. रात्री 12 वाजता 1 वाजता जरी कोणी कार्यकर्ता आला तरी गोपीनाथराव त्याला भेटले नाही असं कधी झालं नाही. कितीही असो, किती थकले असो, शेवटल्या माणसाला भेटल्याशिवाय, त्याच्या पाठीवरून हात फिरवल्याशिवाय कधी गोपीनाथराव थांबले नाही. हा त्यांचा संवेदनशील स्वभाव मी जवळून बघितला. एवढंच नाही तर अनेक वेळा कोणी कोणताही काम सांगितलं, उठवलं फोन, लाव त्याला फोन, आपल्या कार्यकर्ता करता, आपल्या समर्थका करता आपल्या जीवाची बाजी लावणारा असा हा लोकनेता होता. मला आठवतं की भारतीय जनता पार्टीला विस्तारात जशी त्यांची महत्वाची भूमिका होती तसा महाराष्ट्राचे मंत्री म्हणून या महाराष्ट्र शासनामध्ये एक विकासाची नवी दृष्टी देण्यामध्ये देखील त्यांची महत्वाची भूमिका होती. विशेषतः शेतमजूर, ऊसतोड कामगार या सगळ्यांच्या प्रश्नाकरता दरवर्षी सरकार बरोबर चर्चा करून त्यांनी ऊस तोडणी कामगाराच्या प्रत्येक वेळा त्याला न्याय मिळवून दिला. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी अतिशय शिताफिरी सोडवले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. गोपीनाथ मुंडे एक झंझावात होता, गोपीनाथ मुंडे एक संघर्ष होता.
गोपीनाथ मुंडे ही महाराष्ट्रातल्या शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, आदिवासी, ओबीसी यांच्या विकासाकरता समर्पित भावनेने काम करणारा एक योद्धा होता. कशाची चिंता न करता यावेळी राज्य आपलं नव्हतं, आपल्या विरोधात होतं. प्रतिकूल परिस्थिती होती, मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती. त्या काळामध्ये आपल्या विचारावर श्रद्धा ठेवून समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा विकास करण्याचं आव्हान स्वीकारून अखंडपणे संघर्ष करत काम करत त्यांनी पक्षाचा विस्तार केला. हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी विसरू शकत. आज जे काही पक्षाला मोठं यश मिळालं त्याच्या पायव्यामध्ये गोपीनाथराव सारख्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतलं आणि म्हणून एवढी मोठी बिल्डिंग बघायला मिळाली. आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्हाला काही संकोच नाही या गोष्टीला, कारण ते आमच्या सगळ्यांमध्ये सिनियरही होते, ज्येष्ठही होते, मार्गदर्शकही होते आणि अनेक दृष्टीने अधिकारी. पण त्यांचा विचार महत्वाचा. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. हा यावतचंद्र दिवाकराचा नेम त्याला कोणी अपवत नाही. पण लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं होतं की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्या गोपीनाथरावने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दलित, पीडित, शोषित, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या शोषित समाजाला, शेतकरी, शेतमजूर, गाव गरीब मजदूर शेतकरी यांना न्याय देण्याकरता जे आपलं आयुष्य खर्ची घातलं ते स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. अजूनही शेतकरी आज काही ठिकाणी आत्महत्या करण्याची स्थिती येते. सरकारने प्रयत्न केलेले आहे. मी नेहमी म्हणतो की शेतकरी आमचा अन्नदाता आहे, पण आता शेतकरी ऊर्जादाता झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ट्रक, बसेस, कार, स्कूटर या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालतील. आणि आता तर मी नवीन योजना आणली आहे की आपला जो टनस आहे, बराट्या, दुराट्या, बगास याच्यापासून बिटुमिन तयार होईल, डांबर तयार होईल आणि शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर मोठे युनिटून तयार झालेलं डांबर सरकार विकत घेईल. त्याचा मुनाफा शेतकऱ्याला मिळेल. शेतकऱ्याच्या सिंचनाकरता गोपीनाथरावांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळात अनेक वेळा आवाज उठवला. सिंचनाला प्राधान्य दिलं. कृष्णा खोरे असेल, विदर्भ सिंचन कॉर्पोरेशन असेल, महाराष्ट्राच्या भागामध्ये पाणी पोहोचवण्याचा विषय असेल, हे काम खऱ्या अर्थाने आमच्या सरकारमध्ये त्याचा अभ्यास करून हे रेटून पुढे नेण्याचं काम गोपीनाथरावांनी त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सिंचन वाढत नाही, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही, त्याला विजेच्या पंपाला मोफत वीज मिळणार नाही आणि शेतकऱ्याचं उत्पन्न 2 पट होणार नाही, तोपर्यंत शेतकरी आणि गाव गरीब कधीच सुखी होऊ शकतात. आयुष्यभर त्यांनी हा संघर्ष केला. त्यांचा अकाली मृत्यू हा सगळ्यांकरता मोठा आघात आहे. आपण सगळेजण त्यांच्या मृत्यूमुळे खऱ्या अर्थाने असा धक्का लागलेला आहे की आपल्यातलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. पण व्यक्ती जरी निघून गेला तरी त्याचा विचार जात नाही. आज पंकजाताईच्या रूपाने, विशेषतः प्रीतमच्या रूपाने त्यांचा वारसा घेऊन काम करणारा नेतृत्व काम करत आहे. समस्या गोपीनाथरावांनी अनेक सोडवल्या, पण पलीकडे देखील आव्हानाचा काळ आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तन करणं हा राजकारणाचा खरा अर्थ आहे. मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण, विकासकारण, सेवाकारण हा खरा राजकारणाचा अर्थ आहे. आणि त्यामुळे गोपीनाथरावांनी ज्या गोरगरीब जनतेकरता आपलं आयुष्य समर्पित केलं होतं, मी येताना हेलिकॉप्टरमध्ये पंकजाला सांगितलं, या शेतकरी शेतमजुराचा जो तरुण मुलगा आहे याला प्रशिक्षित करून, त्याला स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देऊन आणि त्याला गावामध्ये त्याला आपल्या पायावर त्याला रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारची योजना आपण तयार केली. केवळ स्मार्ट विलेज करून चालणार नाही,
स्मार्ट सिटी करून चालणार नाही, तर स्मार्ट विलेज तयार केली पाहिजे. हे कठीण आहे पण असंभव नाही. गोपीनाथरावांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर हेडगेवार या सगळ्यांच्या विचारावर त्यांनी श्रद्धा केली. या समाजामधली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे. आणि मला आठवतं या बाबतीमध्ये त्यांनी प्रखर विचार मांडले. मंडल आयोगाच्या विषयाकरता त्यांनी आंदोलन केलं, स्वतः अटक करून घेतली आणि त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली की माणूस हा जातीने मोठा नाहीये, माणूस हा गुणांनी मोठा आहे. या समाजातला जातीवाद, छुआछूत, अस्पृश्यता आम्ही संपूर्णपणे नष्ट केलं. मानवतेच्या आधारावर, एकतेच्या आधारावर, समतेच्या आधारावर, समरसतेच्या आधारावर या समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ. या समाजाबद्दल योग्य परिवर्तन घडो. खऱ्या अर्थाने आमचे प्रधानमंत्री मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत, $5 ट्रिलियन इकॉनॉमी, जगातली नंबर 1 ची आर्थिक महाशक्ती. हे घडवायचं असेल तर हे तुम्ही घडवू शकता. गोपीनाथरावांचा विचार होता आणि ते स्वप्न होतं. याकरता त्यांनी आपलं आयुष्य समर्पितपणे त्या विचाराकरता समर्पित केले. आज ते आपल्यामध्ये नाही आहे पण विचार काही समाप्त होत नसतो. काळाच्या ओघामध्ये एक पिढी आपल्या विचाराचा ओझ दुसऱ्या पिढीवर देत असते. माणसं येत असतात, जात असतात. जसं रेल्वेची गाडी असते ती जात असते. प्रत्येक स्टेशनवर जुने माणसं उतरतात, नवीन माणसं चढतात. शो मस्ट गो ऑन. हा असा शो चालत राहणार आहे. हा देश, हा समाज मात्र आहे, हा आहे तिथेच राहणार आहे. त्या समाजाच्या जीवनामध्ये सुसह्यता आणणं, सस्टेनेबिलिटी आणणं, या समाजामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन आणणं. मला आठवतं गोपीनाथरावांनी पहिल्यांदा उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. राज कंपनीचे चौधरी ते मी बसून रात्री अनेक वेळ विचार करून त्यांनी पहिला प्रकल्प सुरू केला. हा शेतकरी अन्नदाताने ऊर्जादाता झाला पाहिजे. सीएनजी एलएनजी शेतकऱ्यांनी तयार केला पाहिजे. मी अनेक वेळा त्यांच्याकडे घेऊन जायचो. पण त्या भाषणामध्ये नितीन तू एवढं म्हणतोय होईल कसं? मी म्हटलं साहेब तुम्ही फक्त हो म्हणा, असं कसं होत नाही ते मी पाहतो. एक प्रचंड इच्छाशक्ती ठेवणारा, पॉझिटिव्हिटी ठेवणारा, समाजातल्या गरीब माणसाच्या संवेदनशीलतेशी आपली नाट जोडणारा, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, सामाजिक आर्थिक पिछड असणारे ओबीसी या सगळ्यांचा विकास कसा होईल याकरता रात्रंदिवस झटणारा आणि याकरता संघर्ष करणारा लोकनेता हेच गोपीनाथरावांचं व्यक्तित्व. मला खूप आनंद झाला की त्यांचा एवढा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी तयार झाला. मी उदयजींना आणि त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. पण माझी एक विनंती आहे, पुतळा झाला आणि आम्ही उद्घाटन केलं, समाप्त झालं असं होतं. पुतळा महत्वाचा आहे पण पुतळा ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचा विचार त्याहीपेक्षा महत्वाचा. एखादी सरकार एखाद्याचे डोळे नष्ट करू शकते पण त्याच्या हृदयात आणि मनात असलेले विचार मात्र कोणी नष्ट करू शकत नाही. विचार मला आणि म्हणून हे जे विचार गोपीनाथरावांचे होते त्याच्या आधारावर आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात ते केवळ एका जातीचे नेते नव्हते. गोपीनाथराव संपूर्णपणे समाजातल्या शोषित पीडितांचे आणि दलितांचे नेते. सामाजिक न्याय मिळावा, या समाजाचा आर्थिक विकास व्हावा, शैक्षणिक विकास व्हावा, सामाजिक विकास व्हावा, समाजाच्या बरोबरीने येऊन या सर्व समाजाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी ही त्यांच्या जीवनातली तळमळ होती. आणि 21व्या शतकामध्ये प्रतिष्ठा मिळवण्याकरता शिक्षण आवश्यक आहे. 21व्या शतकामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवण्याकरता संपत्ती आवश्यक आहे. 21व्या शतकामध्ये
खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली होण्याकरता नॉलेज, ज्ञान आवश्यक आहे. मी नेहमी सांगतो की नॉलेज ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. गोपीनाथरावनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेज काढलं. त्यामागे भावना होती की आपली मुलं शिकली. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतोय. नॉलेज ही पॉवर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. ते ज्ञान या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत नेऊन त्या मुलाला ज्ञानी बनवणं, नॉलेज पॉवर त्याच्यापर्यंत पोहोचवणं, हे गोपीनाथरावांचं स्वप्न होतं. म्हणून मला विश्वास आहे की हा पुतळा गोपीनाथरावाबद्दलचं प्रेम, स्वाभिमान तर जागृत करेल, पण आयुष्यभर ज्या विचाराकरता ती झटले, ज्या विचाराकरता त्यांनी आपलं राजकीय जीवन समर्पित केलं होतं, त्या उद्दिष्टाचा विचार देखील तळागाळात पोहोचवण्याचं काम देखील निश्चितपणे तेवढ्याच गतीने होईल. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं पंकजावर प्रेम आहे, प्रीतमवर प्रेम आहे. कारण गोपीनाथरावांचा वारसा घेऊन ते काम करत आहेत आणि त्यांच्याही जीवनात त्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, राष्ट्रकारणामध्ये आणि विकासकारणामध्ये प्रचंड यश, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत. नक्की त्यांना मिळेल असा आपल्या सगळ्यांचा विचार. आजच्या या कार्यक्रमामध्ये गोपीनाथरावांच्या स्मृतीला मी हात जोडून अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, कर्तृत्वामध्ये, व्यक्तित्वामध्ये खऱ्या अर्थाने जो विचार होता, तो विचार माझ्यासहित आपण सगळेजण घेऊन पुढे जाऊ आणि कुठेतरी त्यांच्या आत्म्याला जेव्हा पाहायला मिळेल तेव्हा त्याला नक्कीच शांती मिळेल असा माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा गोपीनाथरावांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मारकाचं लोकार्पण आणि पुतळ्याचं अनावरण आज सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे. मी सर्वांचे एका वेळी मनपूर्वक आभार मानतो. खास करून आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. एवढ्या मोठ्या पावसातही आपण सर्वजण एका जागी शांततेत बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, सर्व मान्यवरांचा मान राखला. याबद्दल मी आपले आभार मानतो. या सर्व कार्यक्रमात आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे जे विचार आहेत की जातीयवाद संपून सर्वांनी एकत्रितपणे विकासाकडे जावं, मला असं वाटतं की आम्ही जातीयवाद, राजकीय जातीयवाद संपवून आज हे स्मारक उभं केलेलं आहे आणि हे स्मारक आपल्याला सतत या आपल्या सर्व प्रेरणा देत राहील की भावना या निमित्ताने व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वच मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. कोणीही आता एकदम